के संविधान चौक पर मंगलवार 27 फरवरी को राष्ट्रीय आदिम कृति समिति द्वारा नारे निदर्शन आंदोलन किया गया। 114 निर्दोष लोगों के बलिदान के बावजूद गोवारी समुदाय अभी भी हाई शे पर है। महाराष्ट्र सरकार ने संवैधानिक राहत के मुद्दे को लंबित रखकर अनुसूचित हल्बा जनजाति के साथ धोखा किया है। पिछले 40 वर्षों से अनुसूचित जनजाति जाति प्रमाण पत्र न देकर हल्बा समुदाय का उत्पीड़न जारी है, ऐसा आरोप इस आंदोलन में लगाया गया है। हल्बाओं के शांतिपूर्वक आंदोलन को उनकी कमजोरी न समझे, ऐसी चेतावनी देने के लिए राष्ट्रीय आदिम कृति समिति द्वारा ये आंदोलन किया गया। साथ ही अगर उनकी मांगे पूरी न की गई तो आंदोलन तीव्र करने की चेतावनी भी इस दौरान दी गई। नहीं चलेगी। भारत माता की नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। कामगार एकजुटीत महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने 28 आणि 29 फरवरीला संपूर्ण महाराष्ट्रभर कंत्राटी कामगाराचं आंदोलन सुरू आहे। 48 तासाचे हे आंदोलन आहे आणि संपूर्ण राज्यव्यापी हे आंदोलन आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण जेवढ्याही संघटना आहे महाराष्ट्राच्या 100% संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि याच्या मागच्या आंदोलनाची भूमिका एवढीच आहे की एनएमआर पद्धत म्हणजे ज्या पद्धतीने हरियाणा व इतर राज्यात एनएमआर पद्धत लागू झाली, जिथे कंत्राटदार नसतो आणि एनएमआर असतो, त्या एनएमआर पद्धतीने या कंत्राटी कामगाराला सामावून घेतलं पाहिजे आणि एनएमआर पद्धतीने त्यांना पगार मिळाला पाहिजे। यामध्ये 17 मागण्या आहेत। या 17ही मागण्या महाजेनको महाराष्ट्र शासन करू शकते अशाच लीगल मागण्या आहेत। एनएमआर पद्धतीने जर कायदा लागू झाला, या कंत्राटी कामगाराचा पगारवाढ होईल, यांच्यावर आर्थिक बोजा येणार नाही। एकीकडे महाजेनकोचा एम्प्लॉई यांना 20% 30% पगारवाढ होतो आणि आमच्या कंत्राटी कामगाराला 5 रुपये 7 रुपये अशी बेसिक मध्ये वाढ होतो। आम्ही 10 वर्षापासून जेव्हापासून बीजेपी सरकार सत्तेत आली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही लगेच 6 महिन्यात तुमचा प्रश्न सोडू, म्हणून ह्या आशेने आम्ही त्यांच्याकडे पाहतोय का बीजेपी सरकार आमचा प्रश्न हे सोडेल। याआधी जे सरकार होतं काँग्रेस सरकारने 1967-1979ला महाराष्ट्रातून विणकरी करणारे जे हलबा त्यांच्यासाठी शिफारस केली, परंतु ह्या सरकारला वारंवार विनंती केल्यानंतर सुद्धा एक छोटीशी शिफारस महाराष्ट्र सरकारद्वारे केंद्र सरकारला आदिवासी विभागाला करायला पाहिजे, ती करत नाही। त्यासाठी आम्ही वारंवार यांना गडकरी साहेबांना विनंती करतो, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो, उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो आणि विशेषतः नागपूरचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना यांच्याकडनं खूप मोठी आमच्याला आशा आहे का ते ही शिफारस करतील, म्हणून आम्ही वारंवार त्यांना ह्या आंदोलनाद्वारे त्यांना विनंती करण्यात येते। वाढण्याकरिता जे आज इथे आपण उपस्थित आहोत तेही वाढलेले पाहिजे। वीज कंत्राटी कामगारांना अपघात झाला तर 15 लाख रुपये आणि कुटुंबांना मेडिकेन केम आणि योजनामार्फत 15 लाख रुपयांची योजना सुरू करावी आणि इतर 17 आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण झाल्याच पाहिजे। मी माझ्या महिलांतर्फे माझ्या कामगार जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यातर्फे न्यायालयांना आणि आमच्या जे प्रशासकीय आहेत त्यांना न्याय मागण्याची ही माझी हे आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करावेत, हे आमच्या मनापासून त्यांना विनंती आहे की लवकरच जर आपल्या मागण्या यांनी पूर्ण केलं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही मोठं आंदोलन करू। आता फक्त
जे 18 तारखेला मोर्चा निघाला होता तो फक्त लाखोच्या संख्येने निघाला होता. आता फक्त हा इथंच निघणार नाही तर ज्या ज्या राज्यात आमचे हलबा बोबाले आहे, आमचे जेवढे आदिवासी आहे ते मानाराव, गोवाडराव, कोणते जेवढे 33 अन्यायग्रस्त आदिवासी आहे या सगळे मिळून आता येणाऱ्या काळात जर तुम्ही लवकरच आमच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर मोठ्या संख्येने आम्ही मोर्चा काढून आम्ही आपल्या मागण्या रस्त्यावर येऊन मागत असतो. आम्ही नारे निदर्शने, धरणे आंदोलन केले आणि 18 डिसेंबरला आम्ही एक मोठा मोर्चा काढला होता 2 लाखाचा. तरी सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. 18 तारखेला जेव्हा आमचा मोर्चा होता त्यावेळी 12 तारखेला मुख्यमंत्रींनी आणि उपमुख्यमंत्रींनी आम्हाला बोलून घेतलं होतं आणि आमच्या प्रश्नावर चर्चा केली होती आणि त्यांनी म्हटलं की हे मी मुंबईला अधिवेशन संपलं, मुंबईला गेलो की आम्ही तुमच्या प्रश्न निकाली आणू म्हणून.